तर प्रशांत कोरटकर ज्या धीरज चौधरीच्या गाडीतून राज्याबाहेर फरार झाला होता ती गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली। MS-34 CD 7720 ही कार कोल्हापूरमध्ये आणण्यात आली। अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर कोरटकरने राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला तो चंद्रपूरमध्ये मित्राच्या कारचा वापर करत होता। ही कार धीरज चौधरीची असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर धीरज चौधरी हा क्रिकेटवर सट्टा लावणारा मुखी असल्याची सुद्धा माहिती समोर आली। कोल्हापुरातून याच कारचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। प्रशांत कोरटकर यानं ज्या गाडीतून प्रवास केला होता त्या चौधरीची गाडी कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे आणि कालच ही गाडी जप्त करून आता तपास कामी कोल्हापुरातल्या SP ऑफिसच्या परिसरामध्ये आता ही ठेवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर पुढच्या तपासासाठी खरं तर या गाडीचा जप्ती करून त्या ठिकाणी खरं तर चौधरी याची ही गाडी आहे आणि हीच गाडी पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी जप्त केलेली आणि तीच गाडी आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेली आहे। खरं तर चौधरी यानंच प्रशांत कोरटकर याला या गाडीतून तेलंगणामध्ये नेलं होतं आणि त्या ठिकाणी प्रशांत कोरटकर आणि चौधरी हे दोघेही त्या ठिकाणी होते अशी माहिती जी आहे ती मिळाली आहे। आणि आज चौधरी याच्या तपासासाठी देखील पोलिसांचं एक नागपूरला रवाना झालं होतं। त्या ठिकाणी देखील चौधरी याची खरं तर चौकशी करण्यात आली, त्याचा तपास करण्यात आला, मात्र त्या ठिकाणी चौधरी मिळून आला नाही। मात्र आज त्याला पोलिसांकडून नोटीस दिल्यानंतर आज स्वतःहूनच चौधरी जो आहे तो पोलिसांना शरण येणार आहे।